भव्य अशा या राजवाड्या महालामध्ये आलोय. हा राजवाडा आहे 17व्या शतकातील नायक वंशाच्या सुवर्ण काळातील हे एक प्रतीक आहे. हा राजवाडा आता सध्या एवढा दिसतोय ह्यापेक्षा 4 पटीने मोठा होता हा. आणि हे जे पिलर्स वगैरे ते ह्यासाठी हा खूप फेमस आहे. यामध्ये विविध शैलींचा संगम वगैरे झालाय. इथं घुमट वगैरे आहे आणि हे जे खांब वगैरे पिलर्स वगैरे दिसत आहेत ना, हे मी इंग्लंडमध्ये भरपूर ठिकाणी बघितलं. हे युरोपियन शैलीचा एक संगम आहे. द्रविड शैली पण यामध्ये दाखवली गेलेली आहे. द्रविडियन, इटालियन आणि इस्लामिक. इथं हे पिलर्स वगैरे आहे ते 75 फूट उंच वगैरे आहेत. घुमट वगैरे 85 फूट उंचाचा आहे. आणि हे जे आर्ट वर्क दिसतं हे कोरलेलं भिंतीवरती या महालाच्या पिलर्स वरती त्याला स्टुको वर्क म्हणतात. स्टुको कसं जबरदस्त कोरलंय. ज्यावेळी राजा तिरुमल तिरुचिपल्ली म्हणून इकडे का नाही एक सिटी आहे, त्याच्या साईडला तिथं का नाही अगोदर पहिला ही तमिळनाडूची राजधानी होती वाटतं. मग ही मदुराईला त्याने शिफ्ट केलीत. तो मदुराईमध्ये शिफ्ट केल्यानंतर त्याच्या भव्य उद्घाटनासाठी फक्त तमिळनाडूची राजधानी मदुराई करायसाठी हा भव्य महाल बांधला गेला होता. 1636 मध्ये हा महाल बांधलाय 17व्या शतकामध्ये. आणि स्टोकोवर एवढं भारीवर दिसतंय ना, मस्त दिसतंय. गोष्ट सांगतो, हा रोड आहे की नाही 2 पदरे आणि एका साईडला ट्रॅफिकच आहे. सगळे पार्किंग गाड्या वगैरे करून ठेवलं. पूर्ण तामिळनाडूमध्ये असंच आहे मला वाटते. म्हणजे जरा सिटी काउन्सिलने किंवा तामिळनाडू गव्हर्नमेंटनं जरा व्यवस्थापन करायला पाहिजे. व्यवस्थित लोकांना रोड वापरायला द्यायला पाहिजे. ॲक्च्युली पूर्ण 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 राज्यामध्ये असं आहे. हॉर्नचा एक लय मोठा प्रॉब्लेम झाला. एक लिमिट सेट करायला पाहिजे, डेसिबल लिमिट. हे तर हॉर्न वाजवल्या 100 मीटर ऐकू जाते पुढे. रस्त्यावर सगळ्या गाड्या पार्क आहेत. सगळ्या गाड्या रस्त्यावर पार्क आहेत. अर्धाच रोड वापरायला अर्धा सगळा रस्त्याच पार्क केल्यात. गाड्याच पार्क केल्यात रस्त्यावर. घाणच आहे सगळं पाणी वगैरे. तिकडे लोकांचं मला एवढं वाईट वाटायला लागले. जरा सुद्धा स्वच्छता नाही आहे. आणि अशी माणसं वगैरे वॉकला वगैरे येतात. इव्हनिंग वॉक झालं, मॉर्निंग वॉक झालं, एक्सरसाइज झाली. इथं जलाशय म्हणून येतात इकडे, पण त्या लोकांना मूलभूत सुविधा दिलं जात नाही. पब्लिक टॉयलेट्स नाही आहेत व्यवस्थित इकडे. पाणी प्यायची व्यवस्था नाही आहे. इथले सगळे लोक टॅक्स वगैरे भरतात, पण लोकांना सुविधाच देत नाही. माणसं चांगली आहेत तिथली. राज्यात भरपूर घाण झाला. स्वच्छ करायला पाहिजे. शपथ बघितलंच नाही, कानाने घाण दिसत. बघितलाच नाही घाण दिसतं कुठं पण. रस्त्या साईडला गटरेत रस्त्यात कुंडल घाण वास मारतात. बाप रे बाप. आता कोइंबतूरला जाऊन आलो. इकडं बरेच मोठ्या सिटीमध्ये जाऊन आलो मी, पण बाप रे एवढं घाण. बाप रे बाप. सगळी जरा स्वच्छ तर झाले.
हे स्वच्छ आहे जरा, हे कडाला वगैरे तर घाण नाही. शपथ असली घाण आहे इकडे. बापरे, मास्क घालून करावलं इथं. खतरनाक. एवढी घाण मी आता कुठं बघितलं नव्हती. एकदम बघितली घाण. कसला घाण लय वास इथे. सगळं असं खुजून पडले. बाप रे बाप, कसला घाण वास इथं. रस्त्यावर हात करून एकट्याला थांबवलो. दोघा तिघांना रस्त्यावर कुठेले होते. रात्र डेंजर आहे इकडे. मथुराईमध्ये मिळतात. पाऊस सुरू झाल्यामुळे का नाही एवढा घाण वाचायला लागला इथं. नाही, भयानक घाण वाचायला लागला. एक्स्ट्रा आठवण्यास सोहळ्या अडकली. भाऊ सगळेच चालत. फोर व्हीलर गेल्यानंतर तर पाणी केले वरती त्यांच्या अंगावर जाते बघा. आता डिसीज होण्याची शक्यता आहे. बस लवकर जायचं. बस अडकली काय.